कोल्हापूरच्या वरणगे पाडळीतील धक्कादायक घटना समोर आली आहे। हुंड्यासाठी गर्भवती महिलेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे। माहेरून 10 लाख रुपये आणण्याचा पतीकडून वारंवार तगादा लावण्यात येत होता, नाहीतर पोटावर लात मारून ठार मारून टाकण्याची धमकीही देण्यात आली। पती रोहित दुधानेवर करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून। ज्ञानेश्वर, वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर आता पुन्हा एक नवीन प्रकरण समोर आलेलं आहे, या संदर्भात काय अधिकची माहिती? हुंड्यासाठी स्त्रियांचा मानसिक आणि शारीरिक छळ काही कमी होताना दिसून येत नाही। हगवणे प्रकरण ताजा असतानाच आता कोल्हापुरात सुद्धा अशाच प्रकारे एक उघड केलेला आहे। वरणगे पाडळी या गावातली ही घटना आहे। जी विवाहित आहे ती 8 महिन्याची गर्भवती आहे, मात्र तरीही तिचा जो पती आहे रोहित दुधाने हा एसटी कर्मचारी आहे आणि माहेरून 10 लाख रुपये आणावेत अशा पद्धतीच्या साठी तिच्यावरती वारंवार मागणी करत होता आणि जर हे पैसे नाही आणले तर पोटावरती लात मारेल अशा पद्धतीचं तो तिला धमकी देत होता। खरं तर ही गर्भवती महिला असताना सुद्धा अशा पद्धतीनं तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू होता आणि या प्रकरणी या पीडित महिलेने आता करवीर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी आहे तो गुन्हा दाखल केलेला आहे। खरं तर हा जो संशयित आहे रोहित दुधाने हा काही दिवसापूर्वी नातेवाईकांना इतर महिलांच्या सोबत सापडला होता आणि त्यावेळी नातेवाईकांनी त्याला चांगलाच चोप दिला होता आणि त्याचा राग मनात धरून सुद्धा आहे तो आपल्या पत्नीला आहे तो वारंवार त्रास देत होता। हुंडासाठी आहे ते वारंवार मागणी करत होता आणि ही जर मागणी नाही मान्य केली तर जीवे ठार मारू अशा पद्धतीची धमकी सुद्धा रोहित वारंवार देत होता आणि या प्रकरणी आता या पीडित महिलेनं करवीर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे तो केलेला आहे। या प्रकरणी आता करवीर पोलीस अधिक तपास करतायत। मात्र कोल्हापूर सारख्या पुरोगामी शहरात सुद्धा अशा पद्धतीनं हुंड्यासाठी स्त्रियांचे छळ होत असल्याचा प्रकार आहे तो या निमित्तानं उघडकीला आलेला आहे आणि तात्काळ या आरोपीवरती कडक कारवाई करावी अशा पद्धतीची अपेक्षा आणि मागणी कोल्हापूरकर करताना दिसून येत आहे। निश्चितच